आत्ताची ही बातमी अत्यंत भावनिक आणि मनाला झटका लावणारी बातमी समोर येते आहे. आज शब्द अपुरे पडत आहेत. आज मन स्वीकारायलाच तयार नाही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मजबूत आधारवड उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यातून कायमचे निघून गेलेत. माझा दादा गेला हे वाक्य उच्चारतानाच काळजांना चिरा पडतात. दूरदृष्टी, धाडस आणि प्रशासनाला योग्य दिशा देणारा एक भक्कम कणा आज कोसळलाय. या दुःखद घटनेनंतर लातूर जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी अत्यंत भावनिक शब्दात सांगितलं, आपला देव हरपला. त्यांच्यासोबतच आमदार विक्रम काळे यांनाही भावना आवरता आल्या नाहीत. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, आवाज थरथरत होता. अजितदादा म्हणजे निर्णय, अजितदादा म्हणजे धाडस आणि अजितदादा म्हणजे शब्दाला जागणारा नेता, असं म्हणत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आठवणीला उजाळा दिला आणि अक्षरशः हंबरडा फोडला. दादा, तुमचं जाणं हे फक्त एका नेत्याचं नाही तर लाखो कार्यकर्त्यांचा आधार जाणं आहे. तुमच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी काळ जरी पुढे गेला तरी कधीच भरून निघणार नाही. आज महाराष्ट्राने एक नेता नाही तर एक दिशा गमावली आहे. अशा नेत्याला शेतकरी योद्धाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र राज्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा काळा दिवस आला. आमच्या समोर शब्द नाहीत. महाराष्ट्र राज्याची एवढी हानी झाली. तरुणाचा नेता निघून गेला. आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही. जीवापाड प्रेम करणारा, गोरगरीब सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा नेता, अशी ओळख दादाची होती. एक इच्छा राहून गेली दादाची. दादा मुख्यमंत्री जर झाले असते, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आले असते. असं वाटायचं मला बऱ्याच वेळेस की ह्या माणसावर जीव ओळून टाकावं. काम करणं, वेळेवर जाणं, अधिक प्रशासनावर पकड, आणि माझ्यासारखं मला जसं वाटतंय माझ्यावर एकटे दादा प्रेम करते, सगळ्यावर तसंच प्रेम करायचे. आमच्या इथं अफसर बाबा इथं बसलाय नगराध्यक्ष, त्याच्यावर देखील तेवढंच प्रेम. काळेसाहेबावर देखील प्रेम. काळेसाहेबावर विशेष राहायचं प्रेम. त्याला राग बोलल्यासारखं बोलायचे, पण अधिकारातून दादा बोलायचे. आणि शेवटची भेट 25 तारखेला 5 वाजता दादाची आणि माझी नांदेडमध्ये दुर्दैवी भेट झाली. सरदारजीचा कार्यक्रम होता. आम्हाला सगळ्या पगड्या घातल्या. हसायला लागले दादा बघून माझ्याकडं. सरदारजी सारखं दिसायला बाबासाहेब पाटील तुम्ही. दोघाचा फोटो काढला राहील. हीच आमची दादाची शेवटची भेट.